अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय आचार्य. समस्त सुरवर्या, प्रज्ञा प्रभात सूर्या शुभोदय. माऊली ज्ञानोबराय नेवाशाला पैस कामाला टेकून बसलेले आहेत. उजव्या बाजूला निवृत्तीनाथ बसलेले आहेत आणि प्रेक्षकांमध्ये एक विशेष एक वस्तू म्हणा, ब्रह्म म्हणा, हे बसलेले आहेत. त्यांना निर्देश करतात, त्यांचा जय जयकार करतात आणि दोनदा जय जयकार माऊलींनी केला. जय जय आचार्य. समस्त सुरवर्या, देवामधील श्रेष्ठ देवशास्त्री गुरया, तुम्हाला नमस्कार असो. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया. प्रज्ञा प्रभात सूर्या, 3 शब्द एक शब्द हा. शब्दावर जोर द्यायचा माऊलींची. प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया आणि सद्गुरूंचा जय जयकार केला, त्यांची स्तुती केली. पुढे माऊली बोलतात, नमो विशदबोध विदग्धा विद्या रवींद्र प्रबोधा परा प्रमे प्रमदा विलाशी. सद्गुरूंचं पुन्हा स्तवन केलं आणि माऊली सद्गुरूंना कृपा मागतात की तुम्ही मला कृपा द्या, तुमच्या कृपेच्या माध्यमातून मी बोलेल. आणि माऊली पुढे बोलतात, अगा वैश्वैक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करू मज पौर्णिमा स्फूर्तीची जी. प्रसाद रूपी चंद्र माझ्याकरता स्फूर्ती तुम्ही द्या, मला त्या स्फूर्तीनं पौर्णिमेरूपी मला स्फूर्ती देऊन मला परिपूर्ण करा, असं माऊली ज्ञानोबराय बोलतात. त्याही पुढे जाऊन, आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी. तुम्ही माझी काय करा, कृपा सोडा, तुमच्याकडची कृपा मला द्या, मला मतीची पोतडी माझी भरा. आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करी ज्ञानबद्ध जोडीत थोरा माते. आणि मला तुम्ही आता ज्ञानानं संपन्न करा. या माऊलींच्या 4 ओव्या मी उल्लेखित केल्या. याचं कारण असं की सद्गुरूंच्या कृपेचं आवाहन करण्याचं हे मंत्र आहे आणि हेच मंत्र मी माझ्या सद्गुरूंकडे लावतो आणि सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना म्हणतो की माझी काय करा, तुम्ही कृपा भांडवल तुम्ही सोडा आणि माझी मतीची पोतडी भरा. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण इथं आल्यात आहात आणि हा प्रवचनाचा माझ्याकडे जी सेवा दिली, समोर मंदाताई बसलेले आहेत, मुळे शास्त्री बसलेले आहेत, हे सर्वांच्या समोर मला बोलायची संधी जी दिली, तर सद्गुरूंना मी विनंती करतो की तुम्ही तुमची कृपा मला द्या आणि तुमच्या स्फूर्तीनं जे मी बोलेल असे माझ्या स्वरूपाला स्थित असलेले सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांना मी वंदन करतो. इथं उपस्थित आचार्य, ब्रह्मनिष्ठ आचार्य, त्यांनाही वंदन करतो. इथं परमपूज्य मंदाताई आलेले आहेत. मंदा तुमच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपण सर्वजण डॉक्टर काकांची कृपा की त्यांच्या कृपेला पात्र झालेले म्हणून सौभाग्य असलेले आपल्या सर्वांच्या चरणी मी नम्र विनंती करतो आणि आपल्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या मुखातून जे येईल, जे जे बोलेल ते सद्गुरू कृपेनंच बोलेल अशी मी विश्वास ठेवून माझ्या प्रवचनाला आरंभ करतो. माझ्याकडे परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांचा जो एक लेख आहे, तो लेख माझ्या वाट्याला आला असं म्हणण्यापेक्षा तो मी निवडला आणि त्या लेखाचं शीर्षक असं आहे, आत्मपद प्राप्तीचा विचार. हा आत्मपद प्राप्तीचा विचार डॉक्टर काकांनी जो प्रसिद्ध झालेला लेख आहे, त्या लेखाला सुरुवात करताना परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांनी समर्थांची ओवी घेतली आणि तिचं विश्लेषण केलेलं आहे. परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काका असं लिहितात, या नरदेहाचिनी संबंधी बहुत पावलो उत्तम पदे
अहंता सांडून स्वानंदी सुखी झाले. या नरदेहाचे संबंधे समर्थ म्हणतात, हा नरदेह मला प्राप्त झाला, त्या संबंधात बहुत पावलो. आश्वासक आहे, पावणार आहे असं नाही, पावलं, प्राप्त केलं. निश्चिती दर्शवतात की या नरदेह मला मिळाल्यामुळे मला बरंच काही प्राप्त झालं, पावलं, उत्तम पद प्राप्त झालं. अहंता सांडोनी, पण कसं? अहंकार सांडोनी, अहंकार टाकूनी नाही, कारण टाकलेलं उचलला जाते, सोडलेलं धरता येते, पण सांडलेलं पुन्हा शुद्ध मराठी सगळ्यात कलेक्ट करता येत नाही. आणि म्हणून अहंता सांडोनी स्वानंदी सुखी झाले. आता या समर्थांच्या ओळीमध्ये मानवी जीवनाचं ध्येय काय आहे हे समर्थ सांगतात. मानवाचं सर्वात महत्वाचं प्राप्तव्य कोणतं हेही सांगतात. आणि ते कोणत्या उपायाने प्राप्त होईल याचाही उल्लेख समर्थ करतात. आणि याची उत्तरे याच ओळीत दिलेली समर्थांनी आहेत. उत्तम पदाची प्राप्ती करून घेणं हे खरं तर प्राप्तव्य आहे. आता मुळे काकाने सांगितलं आपल्याला की नंतर असं जर काही केलं नाही तर काय होईल, तुम्ही आत्महत्येने व्हा. उत्तम पदाची प्राप्ती हे प्राप्तव्य आहे. कोणत्या साधनाने होईल? अहंता सांडोनी. या अहंकाराचा उल्लेख परमपूज्य सद्गुरू डॉक्टर काकांनी करताना असं करतात. डॉक्टर का म्हणतात की साधकानं अहंकारावर फार लक्ष द्यावं. म्हणजे जे बोलताना परमपूज्य डॉक्टर काका बोलतात त्याच्याखाली अंडरलाईन आहे, तो फार लांबवतो का त्याचाही उल्लेख पाहू. माऊलींनी त्याचाही विचार केला. ही साधना, हे पद कसं आहे, कुठे मिळेल? त्याचं उत्तर आहे स्वानंदी. आणि स्वानंदी म्हणजे कुठे? स्वतःच्या ठिकाणीच मिळेल. ते पद कसं आहे? सुखरूप, आनंदरूप असं पद आहे. आणि अशा पदाची प्राप्ती करण्याचा उपाय, अशी प्राप्ती करावी असं समर्थ आपल्याला सांगतात. हे उत्तम पदाची प्राप्ती जी आहे याचं वर्णन करताना समर्थ बहुत पावले, हे अनुभवात्मक कथन आहे. बहुत पावले हा समर्थांचा स्वतःचा स्वानुभव आहे. म्हणजे बहुधा परमपूज्य डॉक्टर काका असं म्हणाले की बहुधा संत आपलं अनुभवात्मक कथन करत नाही, पण त्यांनी केल्याशिवाय आपल्याला कळत नाही. कारण समर्थांना हे सांगण्याचं काम नाही, पण आपल्याला कळत नाही की त्यांना हे पावन झालेलं आहे. ज्ञानोबाऱ्यांना सुद्धा हे सांगावं लागलं ज्ञानेश्वरीमध्ये. आपण ज्ञानेश्वरीकडे जा, ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानोबा म्हणतात, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, म्हणून फळांचे महादीप पातळ प्रभू. मी सत्य बोलण्याचं तप कल्पचे कल्प केले, माऊलींना का सांगावं लागते? ज्ञानेश्वरीचं विवेचन ऐकल्यानंतर असं लक्षात येईल की ज्ञानेश्वर महाराजांना आलंच कसं, असा आपल्याला प्रश्न पडतो ना. त्याचं उत्तर माऊली देतात की मी सत्य बोलण्याचं तप कल्पचे कल्प केलेलं आहे, म्हणून ती माझी भाषा कशी झाली? सत्य. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमधली भाषा ज्ञानोबरांची कशी आहे की सत्य आहे, तीक्ष्ण नाही, ती कोणाला बोचत नाही, मऊ बोलतात माऊली. म्हणून माऊलींनी शब्द सुद्धा मऊ केले. साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ वृताचे. साच आहे पण कसं आहे? सत्य आहे, तीक्ष्ण नाही. साच आणि मवाळ मितले छोटेसे शब्द आहे, पण रसाळ शब्द जैसे कल्लोळ. कल्लोळ म्हणजे लाटा आहेत अमृताच्या. इथं सुद्धा तेच आहे. समर्थ स्वानंदे, मला ते मिळालं अहंता सांडोनी. आणि म्हणून बहुत पावले हे त्यांचं अनुभवात्मक कथन आहे. त्या उत्तम पदाला आपण पोहोचू शकतो का याचं आश्वासन समर्थांनी या ओवीत दिलं की होय मी पावलो. हे काय सांगतात? मी पावलो, तुम्ही सुद्धा पोहोचू शकता. आणि म्हणून समर्थांच्या मार्गात समाधान आहे. जे शाश्वत असते तिथं समाधान असते, आणि जे अशाश्वत असते तिथं समाधान नसते. हा सगळा विचार समर्थांनी या ओवीत टाकला. हे ओवी अलौकिक आहे. आणि म्हणून असं जीवन ध्येय म्हणून आपण स्वीकारायचं असते. या पदाच्या प्राप्तीत भय नाही, हुरहुर नाही, चिंता नाही, असं एक पद आहे. आणि त्या पदाला म्हणतात आत्मपद. आता याचा विचार करताना थोडा माझा अनुभव सांगतो तुम्हाला. मी वकिली व्यवसायात आहे. कोर्टाच्या पूर्वी 11च्या पूर्वी मी ऑफिसला जेव्हा बसतो
तेव्हा माझ्याकडे जे पक्षकार येतात तर पक्षकार उंच चांगल्या मोठमोठ्या गाड्यातून येतात. अवतीभोवती लोकांना पाहण्याला वाटते खूप श्रीमंत आहे, सुखी आहे, समाधानी आहेत, ते दिसतातही तसे. आणि माझ्याकडे आल्यानंतर जेव्हा अंतःकरण उघड करतात तेव्हा माझ्या असं लक्षात येते की हे भयंकर दुःख आहे यांच्या अंतःकरणात. आतापर्यंत 30 वर्षाच्या वकिलीमध्ये बरेच जे सुखी, समाधानी, शांत दिसणाऱ्या लोकांचे अंतःकरण माझ्याकडे उघड झाले. त्याचा ठेवा माझ्याकडे आहे. तो प्रकट करण्याचं कारण नाही, कारण तो आमचा व्यवसायाचाच भाग आहे. पण अंतःकरण प्रगट केल्यानंतर असं लक्षात येते या मृत्यू लोकांमध्ये सुखाची कहाणी कोणाच्या मुखातून येत नाही. आपला विचार चालला आत्मपदाचा, त्या पदामध्ये हुरूर नाही, चिंता नाही, दुःख नाही, दुःख रहित अवस्थेचं ते पद आहे. आणि म्हणून इथं माझ्याकडे येणारे पक्षकार हे सगळे जेव्हा दुःख व्यक्त करतात तेव्हा असं वाटते की या मृत्यू, ज्ञानोबरायांकडे जर आपण गेलो तर ज्ञानोबराय बोलतात या मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐके जल कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रा अंतुनी इंगळाच्या. माऊली ज्ञानोबरायांचा शब्द आहे या मृत्यू लोकांमध्ये सुखाची कहाणी कोणाच्या मुखातून येणार नाही आणि कोणाच्या कानाला लागणार नाही. या मृत्यूलोकी सुखाची कहाणी प्रश्नार्थ उत्तर प्रश्न येतं. ऐके गेले कवनाचे श्रवणी कैसी सुखनिद्रा अंतुनी इंगळाच्या. ज्ञानोबरांनी रूपक दिलंय, तिथं एक दृष्टांत दिला. माऊली म्हणतात एका कॉटवर किंवा बाजेवर रात्रभर झोपलो, विंचवाची बाज आहे आणि सकाळी उठल्यानंतर असं म्हणावं की ते विंचू फार थंड लागले, त्याने रात्रभर गुदगुली केल्या, असं होईल काय? नाही होणार. त्याप्रमाणे या मृत्यू लोकांनी कोणाला सुख नाही, पण तसं ते आत्मपद नाही. समर्थ सांगतात जिथं हुरूर नाही, चिंता नाही, असं सुखी स्वानंदी असलेलं ते पद आहे. आणि म्हणून हे आत्मपद ब्रह्मदेवाच्या पदावर श्रेष्ठ, फार सुंदर असं पद आहे. आणि या पदावर जाऊन बसावं असा निर्देश समर्थ आपल्याला करतात. तो आत्मपदावर बसण्याचा जो अधिकार आहे तो त्यांनाच प्राप्त होतो ज्यांनी विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षत्व या गोष्टी जीवनात आणल्या, आचरणात आणल्या, बाणवल्या आणि तसे ते वागले, त्यांनाच प्राप्त होतो. आणि आत्मलाभ ही गोष्ट अत्यंत सत्य आहे. आणि ज्यांना ते आत्मलाभ प्राप्त झाला त्यांना भाग्यवंत म्हणायला हरकत नाही. माऊली तिचा निर्देश ज्ञानेश्वरीमध्ये करतात. माऊली बोलतात आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, म्हणून भोग विषयके हरिके जे ना. या ओळीतला हरिक शब्द जो आहे ना तो परंपरेतला आलेला. हरिक, मला खूप हरिक झालं असं म्हणतात ना, खेड्यातली भाषा आहे. माझं 10वीपर्यंत खेड्यात माझं शिक्षण झालं, त्यामुळे ज्ञानेश्वरीतले बरेच शब्द माझ्या परिचित आहेत, कारण ते बोली भाषेतून आलेले. माऊली म्हणतात आत्मलाभासारखे, त्या साधकाला आत्मलाभ जर दिसला नाही तर तो भोगामध्ये रमतच नाही, कारण त्याला आत्मपद प्राप्त झालेलं असतं. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, न वापरायचं, न जर वापरला नाही तर ती गोवी आपल्याला समजत नाही. म्हणून भोग विषयके हरिके जेना. आणि म्हणून माऊली हे 725 वर्षापूर्वीचे समर्थ, त्या कालाच्या मानाने अलीकडचे, म्हणून समर्थांची भाषा आपल्याला अवगत होते, थोडी कळते. ज्ञानोबरांची भाषा ही फार पूर्वीची आणि म्हणून थोडी भाषा जड जाते. पण जड गेली तर ज्ञानेश्वरीची भाषा जड असणं हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. कारण ज्ञानेश्वरी जर सोपी असती तर मग त्याला काही महत्व असतं काय? नाही. आपला पेपर किती वेळ वाचतो आपण? 10 मिनिटं. 10 मिनिटात पूर्ण पेपरचं आपण पारायण करू शकत, वाचू नाही शकत. आणि म्हणून कठीण असणं हे ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. आणि ज्ञानेश्वरीची भाषा समजत नाही याचं कारण असं आहे की ज्ञानेश्वरी कळत नाही. ही समस्या खुद्द ज्ञानेश्वर महाराज सोडले तर आपली सर्वांचीच आहे. कारण निरूपणकार प्रत्येकाला असं म्हणावं लागते की मी त्याचा विचार करण्याचा प्रयत्न करतो, सेवा करण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून माऊली ज्ञानोबरांचा काळ, समर्थांचा काळ याचा विचार केला तर दोन्ही संतांची भाषा, वैभव वेगळं आहे, रचना वेगळ्या आहे, सांगायची हातोटी वेगळी आहे, मात्र सिद्धांत दोघांचे सारखेच आहे. आपण त्याचाही विचार करूया. आत्मलाभाबद्दल माऊली बोलतात, शीत उष्ण, सुख दुःख, मान अपमान हे चित्ताला विभिक्ष
विक्षिप्त करणारी द्वंद्वे असूनही त्याने मन बुद्धी जिंकले आहेत, तो शांत आहे. ज्याने अंतःकरण जिंकले तो आत्मबदला प्राप्त होतो. माऊली काय किती सूत्रबद्ध रचना ज्ञानेश्वरीमध्ये करतात. ज्ञानेश्वरीची रचना बघा. ज्ञानोबा बोलतात स्वांतकरण जिता. आत्मबोधाचा विचार झाला. स्वांतकरण जिता सकल कामोपशांता तया परमात्मा दोही नाही. ज्याने स्वतःचं अंतःकरण जिंकलेलं आहे. अंतःकरण जिंकणं किती कठीण आहे. नाही थोडंसं गंमत म्हणून एक गोष्ट सांगतो. वकिलीच्याच गोष्टी सांगतो. वकिलीच्या गोष्टी तुम्ही ऐकलेल्या नाहीत म्हणून ऐका. एक माझ्याकडे पक्षकार आली होती. तिथे मी घटस्फोटाची केस दाखल केली. ती मला म्हणाली की लवकर घटस्फोट घ्या, नाहीतर माझं मन बिघडून जाईल, मी राहायलाच जाईल. काय स्वांतकरण जिंकणं. विषय काय झाला आपला? अंतःकरण जिंकणं. कधी हे कधी ते असं वाटते. स्वांतकरण जिता सकल कामोपशांता तया परमात्मा दुरी नाही. आणि म्हणून जग जिंकणं सोपं आहे, अंतःकरण जिंकणं कठीण आहे. ज्याने अंतःकरण जिंकणं सकल काम 1 2 3 4 काम नव्हे, सकल काम शांत झाला. परमात्मा परोता दूर नाही. परमात्मा दूर नाही म्हणजे तोच परमात्मा होतो. तेच आत्मबोध आहे असं माऊलींना सांगायचं आहे. या आत्मबोधाचा विचार करत असताना जे ते उपाधीनं पद आहे काय. आता माझं पद सांगितलं इथं ॲडव्होकेट. हे काय उपाधीचं पद आहे. उपाधी दिली मला. ती व्यावसायिक तो एक कोर्स केला आणि तो व्यवसाय आहे म्हणून उपाधीचं पद आहे असं आहे काय. त्याचं उत्तर आहे नाही. ते प्राप्त करावं लागतं का आत्मबोध. त्याचे उत्तर आहे नाही. खरं तर आत्मा हा स्वरूपच असल्याने व तो आपलं वस्तुतंत्र असल्याने तो सिद्धच आहे. आणि म्हणून कोणत्याही साधनेची त्याला गरज पडू नये. पण तसं होत नाही. मग साधना का करावं लागते. ज्ञानोबाने त्याचा विचार केला. ज्ञानोबा म्हणतात की हे आत्मपद सगळ्यांना पद असतानाच आत्मपद नाही असं का वाटते. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार करताना सांगतात प्राणी या कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. प्राणी या कामी भरू. काम अंतःकरणात इतका भरलेला आहे. देहाची वरी आदरू. या देहावर खूप आदर आहे म्हणून पडिला विसरू आत्मबोधाचा. आणि म्हणून आत्मबोधाचा विसर पडला म्हणून साधना करावी लागते. मग साधना का करावी लागतात याचाही विचार ज्ञानोबांनी केला. ज्ञानोबा बोलतात मी जरा ज्ञानेश्वरी चांदना यासाठी घेतो. त्याचे 2 अर्थ आहे की त्या ओव्या तुमच्या कानावून जातील. त्या ओव्या तुम्ही अभ्यास कराल तेव्हा त्या ओळखतील. आणि त्या आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा ऐकलेल्या ओव्या आपल्याकडे पाहतात, ओळखतात. अरे हे तर ओळखीचेच आहे. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतात एरवी ज्ञान हे आपुले परी पर ऐसीने झाले. पर हा वेगळ्या अर्थाने आला. ज्ञान हे आपलं स्वरूपच ज्ञान आहे. माऊली म्हणतात परी पर ऐसीने झाले. कारण आपल्यापासून ते दूर गेले. जे आवडून घेतले भवस्वर्गाधिक. जीवांनी काय केलं की आत्मज्ञान आपलं स्वरूप असताना ते परकं का झालं. माऊली बोलतात जीवांनी मृत्यू लोकातील मृत्यू लोकातील आणि स्वर्ग लोकातील भोग स्वीकारले. आणि या भोग स्वीकारल्यामुळे आपल्या स्वरूपाला विसरले. आणि आपल्या स्वरूपाला विसरणं म्हणून साधनांची गरज आहे. ते दूर आहे काय नाही. ते आपलं स्वरूप आहे आणि म्हणून ते काही आपल्याला प्राप्त करावं लागत नाही अशा अर्थाने. चंदनाला ज्याप्रमाणे चंदनाच्या सुगंधासाठी कुठे जावे लागत नाही त्याचप्रमाणे आत्मरूप जीवाला आत्मसुखासाठी कोणाची प्राप्तीची गरज नाही. माऊलीने तो विचार केला मनाची नखी न नखे. मनाचं नख काय काय माऊली कुठून आणतात काय म्हणजे मनाचं नख हे काय नवीन संज्ञा आहे ना. म्हणून ज्ञानोबा जे बोलतात पण ते आत्मसुख कल्पित अविद्येनं झाकलं गेल्याने ते नाहीच असं वाटते. कल्पित अविद्या. कल्पित का शब्दाला अंडरलाईन त्या खाली. कारण ती जर सत्य असते ती कधी गेली नसते. कल्पितच आहे. ज्ञान झाल्यानंतर ती निघून जाते. आणि म्हणून आत्मपद हे प्रगटच आहे पण अप्राप्त झाल्यासारखे वाटते. ते आपले स्वरूपच असल्याने ते कोणत्याही साधनेने प्राप्त करण्याची तशी आवश्यकता नाही.
तेच प्राप्त करावे लागते जे आपल्यापासून दूर असते आणि ते अप्राप्त असते. पण मात्र आत्मपद स्वरूप आपल्याला अप्राप्त असल्यासारखं वाटते, ते अप्राप्त नाही. आणि म्हणून त्या तत्वाला आपण एकमेव अद्वितीय असं म्हणतो. खरं त्याला एकमेव म्हणता नाही येत. एकमेव का म्हणतो आपण? ते एक आहे म्हणून. आणि अद्वितीय का म्हणतो? किंवा अद्वितीय नाही म्हणून. एक छोटासा किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पक्षकार आला होता. आज पक्षकाराची गोष्टी आहे बाबा. त्याला म्हटलं गुरुवारला एक दिवशी मला भेटायला. तो अशिक्षित होता. तो म्हणाला गुरुवारी म्हणजे बुधवारचा नंतर आणि शुक्रवारच्या पूर्वीचा दिवस. म्हणजे त्यांनी दोन्हीकडून तो दिवस पॅक केला, फिट केला इकडून. की कोण गुरुवारी म्हणाले म्हणजे बुधवार नंतर आणि शुक्रवारच्या पूर्वीचा हा मधला दिवस आहे. तसं हे आहे. एकमेव आहे म्हणून एकमेव, पण अद्वितीय का? एक दुसरं काही नाही म्हणून. आणि हा विचार आपल्याला ते आत्मपद काय की त्या तत्वाचं एकमेव अद्वितीय असं म्हटलेलं आहे. या आत्मपद प्राप्तीसाठी माऊलींचा काही विचार आहे. माऊली बोलतात म्हणून पहिला जर आत्मपद प्राप्ती करायची असेल तर काय करावं? मन शुद्ध करावं. आता मन शुद्ध करावं म्हणजे अंतःकरण शुद्ध करावं. मग अंतःकरण शुद्ध करावं मग त्याला काही साबण आहे काय? कोणत्या ब्रँडचं साबण आहे? असं असेल की त्याने सगळा मळ निघून जाईल. आणि म्हणून शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की निष्काम कर्म केलं की अंतःकरण स्वच्छ होते. निष्काम कर्माने. आता निष्काम कर्म हा सिद्धांत आहे. माऊली फार सुंदर रीतीने हा सिद्धांत सांगतात. कारण कठीण सिद्धांत सोपं करण्याची हातोटी माऊली ज्ञानवरांना जाऊन विचारायचे. माऊली म्हणतात तीर्थे बाह्य मुळक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. अभ्यंतर म्हणजे अंतःकरण. तीर्थात गेलं तर काय होईल? बाह्यमनाचा क्षालन होईल. तीर्थे बाह्य मुळक्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे. पुढे म्हणतात एवं तीर्थे जाणं निर्मळे सत्कर्मेची. म्हणजे सत्कर्म हेच तीर्थ आहे, निष्काम कर्म हेच तीर्थ आहे. आणि निष्काम कर्मानेच अंतःकरण शुद्ध होऊन जाईल. आणि निष्काम करणं शास्त्र पद्धतीने केलं आणि त्वरेने केली की रजोगुण आणि तमोगुण अंतःकरणातून निघून जातात. एवढी मोठी रीत आहे. पण निष्काम कर्मांना अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. याचाही विचार माऊली ज्ञानोबांनी केला. निष्काम कर्म कसं करा? ज्ञानोबा म्हणतात तैसी कर्म हातोपाती. हातोपाती म्हणजे यथाशास्त्र करा. तैसी कर्म हातोपाती जय किजती यथा निगुती. हा निगुती शब्द सुद्धा परंपरा भाषेत आपण म्हणतो ना, त्यांनी निगुतीने संसार केला. कमी पैशात कमी पगारात. ज्ञानोबा बोलतात तैसी कर्म हातोपाती जय किजती यथा निगुती ते रजतमय झाडती झाडा देवली. असं जर आपण कर्म केलं तर रज आणि तम निघून जातात. आणि श्रद्धेनं तत्परतेनं निष्काम कर्म केले तर रजतमाचा नाश होतो आणि डोळ्याला चित्तशुद्धीचे धाम दिसते. आणि चित्तशुद्धीचं धाम म्हणजे आत्मपद आहे. ज्ञानोबाचा विचार मांडतात. ज्ञानोबा म्हणतात तसे निष्ठा केले कर्म. निष्ठेनं कर्म केलं ते झाडी देऊनी रजतम. झाडी अंतःकरण झाडल्या जाते. झाडी देऊन रजतम सत्वशुद्धीचे धाम डोळ्या धावी. आणि निष्काम कर्माने चित्तशुद्धी आहे. आणि सत्वशुद्धीचं जे धाम म्हटलेलं आहे त्यालाच आपण आत्मपद म्हणा. अंतःकरण शुद्धी झाली आता. पण अंतःकरण शांत करायचे आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आपण परमपूज्य डॉक्टर काकाच्या मुखातून ऐकलं, मंदाबाईंच्या मुखातून ऐकलेलं आहे. उपासना सांगितलेली आहे. चित्त शांती करता उपासना. आणि म्हणून चित्तशुद्धी निष्काम कर्माने आणि चित्तशांती उपासनेने. आणि म्हणून सकामतेने जर कर्म घडलं तर त्याचा परिणाम पुण्याची प्राप्ती आहे. निष्कामतेने घडलं त्याची प्राप्ती ज्ञानोबरांच्या शब्दात सांगायचं झालं जेणे माते पाविजे ते शुद्ध करू. सकाम कर्माने पुण्याची प्राप्ती आहे. माऊली ज्ञानोबरांनी या सकाम करण्याला लेबल लावलं. कशाचं? पापाचं. ज्ञानोबरांचा सकाम पुण्य जे आहे त्याला सकाम पुण्य
या पुण्याच्या बळावर तुम्ही पुढे जा, स्वर्गात जा. पण स्वर्गामध्ये भोगविलीच आहे, भोग भोगाल. आणि मग ते पुण्य लेश झाल्यानंतर काय अवस्था आहे? ज्ञानोबा म्हणतात ते तर पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोक. पुण्याची पावटी सरे, पुण्य संपलं की पुन्हा वापस यावं लागेल. थोडं कळ आपल्याला लक्षात नसेल तर भाऊ पंचतारका हॉटेलमध्ये गेलो आणि गेल्यानंतर त्यांनी स्वागत केलं आपलं, या छानपैकी रूम दिली आणि आपल्याला आपण त्यांना काउंटरवर जाऊन निरोप दिला, आता आमचे पैसे संपले. ते काय करते? सामानासह बाहेर पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे. ज्ञानोबरायांनी इंद्राला सुद्धा जीवच म्हटलेला आहे. इंद्रपणाची उटी आहे. उन्हाळ्यामध्ये भगवंताची उटी लावतात आणि पुन्हा स्नान घातलं की ती उटी निघून जाते. सवेची इंद्रपणाची उटी उतरे मग येऊ लागती माघारे मृत्यू उपकार. त्यासाठी माऊलींनी फार दृष्टांत, वाईट दृष्टांत दिला, पण तो माऊलींचा आहे म्हणून सांगायला हरकत वाईट दिला. माऊली ज्ञानोबा आहे जेव्हा ज्ञानेश्वरी सांगत असताना त्यांच्यासमोर सर्व स्तरातील सर्व श्रोते होते. पहिल्या भागावर पंडित बसलेले होते, दुसऱ्या भागावर शास्त्रवेत्ते बसले होते, तिसऱ्या भागावर संसारिक बसले होते, चौथ्या भागावर असे लोक बसले होते की त्याने ज्ञानेश्वरी ऐकण्याचा पहिल्यांदा त्यांना अधिकार भेटला. आणि म्हणून माऊलींनी दृष्टांताची जी योजना केली ते सर्वसमावेशक आहे. म्हणून काही दृष्टांत दिले ते पहिल्या रांगेतला कळले, काही दृष्टांत दुसऱ्या रांगेत कळले, काही दृष्टांत तिसऱ्या रांगेत कळले. पण चौथ्या रांगेचं काय? तर चौथ्या रांगेसाठी माऊलींनी पुण्याची पावटी सरे येऊ लागती माघारे मृत्यू लोका हा सिद्धांत कळवण्यासाठी माऊलींनी वाईट दृष्टांत दिला. पण माऊलीचे शब्द मंगल आहे म्हणून सांगायला हरकत नाही. माऊली बोलतात वेश्या भोगी कवळावेची. मग परस्त्रीकडे गेला, पैसे संपले, वेश्या भोगी कवळावेचे. पैसे कसे केले? मग संपले पैसे. आता दारही चुकू नये तिची. तिच्याकडे झालं दूर, त्या वाईट स्त्रीकडे तिच्या दाराला सुद्धा स्पर्श करतात. तैसे लाजीरवाने दीक्षितांचे काय सांगू? माऊली म्हणतात पुण्य लेश झाल्यानंतर काय अवस्था होते हे शेवटच्या रांगेतील लोकांसाठी हा दृष्टांत आहे. मग लोक म्हणाले हो बरं. त्यांनी जेव्हा मान हलवले तेव्हा माऊलींनी दृष्टांत थांबवले. आणि म्हणून पुण्याची पावटी सल्ल्यानंतर हे आत्मलाभ तर राहिलाच दूर, कारण पुन्हा जीवत्वाला येतो. आणि म्हणून सकाम पुण्याला माऊलींनी पाप म्हटलेला आहे. आणि त्याचं वर्णन करताना माऊली बोलतात पापात पुण्यात्मकी पापे स्वर्गा यायचे. ते सकाम पुण्य तुम्ही कमावल त्याच्या भरोशावर तुम्ही स्वर्गामध्ये या. पापात्मकी पापे नरका जायचे. आणि पापच केलं तर नरकात जाल. पण जेणे माते पाविजे निष्काम कर्म ते शुद्ध पुण्य. आणि त्या शुद्ध पुण्याने आत्मपदाची प्राप्ती आहे. शुद्ध पुण्याने. आणि म्हणून ते शुद्ध पुण्य आपल्याला सद्गुरूंच्या कृपेनं प्राप्त करायचं आहे. नित्य नैतिक कर्म करा असा आपला आदेश आहे. त्याच्या सर्वांगात फळ आहे. पापाचे दोष जातात, त्याची सद्गती प्राप्त होते. काम्य कर्म करू नये हे ज्ञानोबा बोलून गेले. आणि काम्य कर्मामध्ये कामना ही मूळ आहे. ते साधकाने करू नये हे ज्ञानोबा बोलून गेले. आणि म्हणून माऊलींची आपल्याला आज्ञा आहे की तुम्ही निष्काम कर्म करा. आणि त्यासाठी माऊली बोलतात मनशुद्धीच्या मार्गी. आपली मनशुद्धी चालू आहे. मनशुद्धीच्या मार्गी होवावे लागे वेगी तरी कर्म सबळा लागे आळसू न कीजे. तुम्हाला जर मनशुद्धाच्या मार्गामध्ये विजयी वेगानं व्हायचं असेल तर कर्म सबळा लागे. कर्म सबळानं आळसू न कीजे. हा सिद्धांत परमपूज्य डॉक्टर विकास बरेचदा सांगतात की आपल्या वाटास आलेलं कर्म यथाशक्ती पूर्ण शक्ती लावून जसं करायचं तसं करायचं. आणि जो परिणाम आला त्याचा शांतपणे विचार करून शांत राहायचं. हे काय? हेच आहे. शब्द वेगळे आहे, तत्व एकच आहे. आणि म्हणून आत्मपदाच्या प्राप्तीकरता अंतःकरण शुद्धी उपासना झाल्यावर काय करावं लागेल? आता अंतःकरण स्वच्छ झालं, उपासनेमध्ये शांतही झालं, पण ज्ञानप्राप्ती आली ना. पण ज्ञानप्राप्ती मनामनानं चालेल काय वाचून लिहून नाही. आम्ही सद्गुरूचा अनुग्रह घेतला नाही, आम्ही मनानच ज्ञानेश्वरी वाचतो, कळणार नाही. ज्ञानेश्वरी ही कुलीन आहे.
ती विद्वत्तेनं जर ज्ञानेश्वरीकडे जाल तर ती तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वरीकडे जाताना बाळ म्हणून जा. बाळ म्हणून जर केलं तर ते ज्ञानाचं तुम्हाला दूध पाहिजे. पण तुम्ही जर असं म्हटलं की मी खूप विद्वत्ता प्रचूर आहे तर ज्ञानेश्वरीचा अर्थ कळेल पण त्याच्यामधलं ज्ञानोबरांचे मेघ कळणार नाही माऊली बोलतात. आणि म्हणून या सगळ्यासाठी संतांचं साहित्य, संतांचे उपदेशपर वाक्य कळण्यासाठी आपल्याला सद्गुरूंकडे जावं लागतं. कारण जनाबाई सुद्धा त्याचा उल्लेख करतात की ज्ञानेश्वरी भाव अक्षराचे गाठी ब्रह्मज्ञानी गोमटी. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूकडे ज्ञानाच्यासाठी जावं लागेल. आणि ज्ञानासाठी सद्गुरूंकडे गेल्यानंतर ज्ञानप्राप्तीची रीत माऊली ज्ञानोबराय सांगतात. पहिल्यांदा मन शुद्ध पाहिलं, आपण उपासनाने शांत पाहिलं. मग ज्ञानप्राप्तीची रीतीसाठी आपण सद्गुरूकडे गेलं तर सद्गुरूकडे जाताना तो ज्ञानाचा उंबरठ आहे. त्या उंबरठ्यातून आपल्याला आत जावं लागेल. म्हणून माऊली बोलतात ते ज्ञान पैगा बरवे. ते कसं ज्ञान? ज्ञान असं म्हटलं का माऊली? ज्ञान पैगा बरवे, बरव ज्ञान. पांडुरंग कसं आहे? बरवा. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी अति आणावे. तुम्हाला असं वाटत असेल की ते बरव ज्ञान अंतःकरणात आणावं तरी या संता या भजावे सर्वस्वेशी. संतांना तुमची सेवा करा. पण कशी करा? सर्वस्वेशी. अंडरलाईन 1 2 3 करून चालणार नाही. त्या संतांबद्दल सद्गुरूंबरोबर बोलताना माऊली बोलतात जे ज्ञानाचा कुरठा ते तर सेवा हा दारवंठा. त्या ज्ञानाच्या भांडारामध्ये जाताना सेवेचा दारवंठा आहे तो स्वाधीन करी सुपटा ओळखुनी. तो स्वाधीन करायचा असेल संतांकडे सेवेनं जा. आणि सेवा कशी करा? तनु मनु जीवे. तनु ज्ञानोबरांचे शब्द मऊ आहेत. पण मऊ शब्द आहेत. सास आणि मवाळ. माऊली शब्द तनु. तनु म्हटलं काय? नाही. माऊली म्हणतात तनु मनु. मन नाही म्हटलं. पण आपल्याला एक शब्द माहिती आहे तन मन धन. माऊली त्याने धन नाही म्हटलं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे दास्य सकल. अगरवता करावे, दास्य करावं, सकल करावं. मग सद्गुरूंकडे सद्गुरू असं आपण सेवा केली मग काय होते? मग अपेक्षित जे आपले, मग सेवा केली मग अपेक्षित जे आपले तेही सांगते पुसले. आपण अशी सेवा केल्यानंतर मग अपेक्षित जे आहे ते सांगते पुसले. ते आपल्याला सांगतील जे पुसले. हा मराठी पारंपरिक शब्द आहे. जे पुसलं आपण विचारलं ते सांगतील. आता त्याचा परिणाम सांगतात जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. अंतःकरणाला बोध होईल आणि पुन्हा संकल्प येणार नाही. हे ज्ञानाची रीत. आणि त्याच बोधाने सद्गुरूंच्या ज्ञान संपन्न होतो. आणि ज्ञान संपन्न झालेल्या अधिकाऱ्यालाच ते आत्मबोध प्राप्तीचा विचार नव्हे तर मार्ग सापडतो. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात आता एकदा ज्ञानप्राप्ती झाली ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल. कोण्या डोळ्याने पाहेल? साध्या डोळ्याने पाहेल काय? नाही. साध्या डोळ्याला माऊली चामाचे डोळे म्हणतात. चामाचे डोळे काय दावते? हा घोट आहे, हे पट आहे, हे दृश्य वस्तू आहे. नाही. असे ज्ञान प्रकाशे पाहिलं. सद्गुरू दिलेला जो बोध आहे त्या प्रकाशाने म्हणजे ज्ञानाने पाहिल. तै शब्दाचा अर्थ आहे तेव्हा मोह अंधकार जाईल. मोहाचा अंधकार निघून जाईल. मग श्री गुरुकृपा होईल पार्थागा. भगवंताच्या मुखात उभी टाकली अर्जुना तेव्हा मग काय होईल? श्री कृपा होईल. आणि एकदा कृपा झाली की परमेश्वराची कृपा झाली, सद्गुरूंची कृपा झाली, अनुग्रह प्राप्त झाला. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. नवीन मन तयार होते आणि त्या दिवशी आपला जन्म नवीन होतो. म्हणून हे आत्मबोध प्राप्तीचा विचार असतो आहे. आणि म्हणून सद्गुरूंची प्राप्ती झाली की ज्ञानाचा अंधकार निघून जातो आणि मग आत्मबोध प्राप्तीचा आपल्याला मार्ग सुकर होतो. ज्ञानोबराय त्या संदर्भात बोलतात. एक रूपक केलं ज्ञानोबराय. एक क्षणभर विचार करा की इथं धन आहे. आपण तिथं गेलो म्हणून धन आपल्याला जर प्राप्त करायचं असेल तर काय काय हवं असते? एक तर जमिनीत धन असावं.
एक. दुसरी गोष्ट, आपण पायळू असावं. 2. आपण सदैव असावं. 3. इतक्याने आपल्याला धन प्राप्त होते काय? नाही. पण त्यानंतर आपल्याला अंजन सुद्धा डोळ्यात पंचाक्षरी करून लावावं लागते. पण ज्ञानोबा बोलतात, या आत्मबोधाच्याकडे प्रवास करताना तुम्ही बुद्धी कौशल्य तुमच्याकडे भरपूर आहे. तुम्हाला लिहिता वाचताही येते, तुम्हाला ग्रंथाचं अध्ययनही बऱ्यापैकी होते. पण सद्गुरूपी अंजन नसेल तर तो धनाचा ठेवा आपल्याला गुह्य जे धनाचा ठेवा आहे तो ग्रंथातील सापडणार नाही. माऊली बोलतात, जे वेळी डोळ्या अंजन भेटे, ज्यावेळी डोळ्याला अंजन भेटते तेवेळी दृष्टीशी फाटा फुटे, विशेष महत्व प्राप्त होते. मग वास पाहे तेत प्रगटे महानिधी. पुढे ज्ञानोबा बोलतात, चिंता मनिया झाली हाती, सदा विजय होत मूर्ती, तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेव होणे. हे अनुभवात्मक कथन आहे समर्थाप्रमाणे. तैसा मी पूर्ण काम श्री निवृत्ती, माझ्या निवृत्तीने मला काय केलं? पूर्ण काम केलं. आपण जर ज्ञानेश्वरीकडे गेलं तर अर्जुनाची स्थिती पहिल्या अध्यायात पहा, आणि जसे जसे ज्ञानेश्वरी पुढे जाते तसा हा आत्मबोध, आत्म्याचा जो स्वरूपाकडे जी अर्जुनाची स्थिती होते त्याची अशी हळूहळू पायऱ्या ज्ञानोबाने दिले. पहिल्या अध्यायाकडे अर्जुन विषाद योगामध्ये जर विचार केला तर अर्जुन कसा दिसतो? गजबजलेला आहे अंतःकरणात. गजबज शब्द वापरला माऊलीने. ते इथं मला गजबज झाली, आपेशी कृपा आली, अपमाने निघाली निवृत्ती. गजबज झाली, हे करू की हे नको करू, अशी गजबज असलेला अर्जुन आपल्यासमोर सादर करतात. आणि शेवटी ज्ञानोबा हा आत्मबोध झाल्यानंतर आणि ते पद जवळजवळ प्राप्त झाल्यानंतर, स्वरूप प्राप्त झाल्यानंतरचा अर्जुनाची भाषा बदलते. अर्जुन म्हणतात, गुंतलो होतो अर्जुन गुणे, मुक्त झालो तुझेपणे, आता पुसणे सांगणे दोन्ही नाही. आता देवा, आतापर्यंत खूप प्रश्न विचारले, पण आता पुसणे सांगणे दोन्ही नाही अशी जी स्थिती आहे, निसंशय अवस्था, ते आत्मपदाची प्राप्तीची अवस्थाच आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून या आत्मपदीच्या प्राप्तीसाठी आपल्याला हे काही करता येत नाही. एक व्यक्ती सद्गुरूंकडे गेला आणि तो म्हणाला, मला काहीच करता येत नाही. मग सद्गुरूंनी त्यांना अनुग्रह दिला, आणि अनुग्रह दिल्यानंतर माऊली ज्ञानोबा बोलतात, मग कसा प्रवास होतो? तर माऊलीने एक रूपक केलं, एक नाव आहे, या तीरावर त्या तीरावर जायचं आहे. आणि म्हणून काय ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला पोहता येत नाही ना, काही हरकत नाही. मग तुम्ही काय करा, ते नाव बघा आणि नावाडी चांगला बघा. तो नावाडी चांगला असला की त्या नावाडीच्या पैल तीरावरून जाऊन आलेला असावा, त्याने पैल तीर पाहिलेला असावा. अशा नावेत बसलं की काम झालं. म्हणून ज्ञानोबाने ते रूपक केलं. आपल्याला सांगितलं, तुम्ही काय करा की सद्गुरूंकडे जा आणि त्यांच्या नावेत बसा. रूपक बघा किती सुंदर आहे. शब्द बघा माऊलींचे. ज्ञानोबा बोलतात की आता याच्यामधला पैल तीर कोणता आहे? नावाडी आहे सद्गुरू, पैल तीर आहे मोक्षाचा, आणि नदी आहे संसाराची, माया नदी आहे. त्याचा जो तराबा आहे, ज्या नावेत बसतो तो आत्मनिवेदनाचा तराबा आहे. पण तिथे एक अट आहे, सद्गुरूरूपी नावेत बसताना, मोक्षाच्या तीराला जाताना, मोक्षाकडे जाताना, आत्मपदाकडे जाताना तुमचं अहंकाराचं ओझं सोबत घेऊन जाऊ नका. बस अहंकाराचं ओझं घेऊन घेतलं तर काय होईल, ते नाव डगमग होऊन जाईल. नावाडे कसे आहे? एकदम चांगले आहे, पण तुम्ही ओझं सोबत घेतलं आणि त्या ओझ्याने ते नावही बुडून जाईल. नव्हे तर तुम्ही तर बुडालाच बुडाल, पण सद्गुरूंना तुम्हाला बुडायला मागे पुढे तुम्ही पाहणार नाही. आणि म्हणून ज्ञानोबाने ते रूपक फार सुंदर केलं. आणि म्हणून त्या आत्मपद प्राप्तीचं माऊलीने रूपक केलं. आणि रूपकामध्ये माऊली ज्ञानोबा आपल्यासमोर उभे सादर करतात, जया सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे काढे. त्यांचा अनुभव कासा गाढा आहे. म्हणजे काय, त्या सद्गुरूंनी स्वरूप पाहिलेलं असावं. स्वरूपाचा त्यांना अनुभव आहे. ये बैस, मी तुला अनुभव देतो. म्हणजे काय, सद्गुरूंनी स्वरूप प्राप्त आहे, माहीत आहे. आणि म्हणून जे सद्गुरू तारू पुढे, जे अनुभवाचे कासे काढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकरले. आत्मनिवेदन रूपी त्यांचं तरांड आहे, त्याच्यावर त्यांनी ते आणलं आपल्यासाठी.
मग काय करावं आपल्यासाठी? जे अहमभावाचे ओझे सांडूनी, अहमभावाचं ओझं बाजूला करा, विकल्पाच्या झुळका चुकवली. तिकडून काही वारा येते, प्रतिकूल वारा, त्यांना डगमग होते, विकल्पाचा वारा आहे. म्हणून अंतःकरणात विकल्प येऊ देऊ नका. अनुग्रह सिद्ध होणार नाही. अनुरागाचा निवृत्ता होऊन पाणी ढाळ, अनुरागाचा निवृत्ता. ते नाव जर सरळ जायचे असेल तर पाण्याचा उतार केला पाहिजे, पाण्याचा प्रवाह केला. अनुरागाचा निवृत्ता होऊन पाणी ढाळ, जिकडे पाणी जाते ना तिकडे ते जावं. मग आता असे सद्गुरू कुठे घेऊन जातात ना, जया एक्क्याची उतारा. उतार कशाचा आहे? एक्क्यांचा, बोधाचा जोडला तारा. मग निवृत्तीच्या पैलतीरा झेपावली, जे निवृत्ती रूपी पैलतीरावरती तुम्हाला घेऊन जातात. आणि म्हणून जीव ब्रह्मैक्य पायवित्राने तारून नेणारा ज्ञानासारखा मित्र त्याला सद्गुरू म्हणतात. म्हणून सद्गुरूंच्या नावेत बसायचं आणि ते जिकडे जातील तिकडे जायचं. सद्गुरूंनी म्हटलं हे वास्तव तेच, हे करू नको हाही उद्देश आहे, कर हे सुद्धा उद्देश आहे. आणि म्हणून तो साधक उपरतीच्या म्हणजे विषय त्यागाच्या भावनी पाणी तोडत तोडत मी ब्रह्म आहे या अनुभवापर्यंत जातो. त्यालाच माऊलींनी संज्ञा दिली आत्मपद. त्याची आत्मपद प्राप्ती सांगितली. या आत्मपद प्राप्तीमध्ये अहंकार जो आहे हा अहंकार फार आळतो. त्यापूर्वी सांगितलं का कामात फार लक्ष द्यावं. या अहंकाराचा सुद्धा माऊली ज्ञानमार्गाने खूप विचार केला. अहंकार परा सांडिजे, येतो उत्पत्ती आगवी विसरीजे, जे जगा ठाकुटे होईजे गे जवळी कमाले. अहंकार परा. परा म्हणजे काय? आपण जेवण केल्यानंतर ताटा किती आपण स्वच्छ करतो, त्यातलं सगळं परा सांडिजे. काही निश्चय ठेवू नका. येतो उत्पत्ती आगवी विसरीजे, आणि जे जगा धाकुटे व्हायचे ते जवळीक माझे. जगासाठी लहान होणं हे अध्यात्मशास्त्रात मोठं होणं आहे. माऊलींचा पसायदानाला प्रारंभ होतो, ज्ञानेश्वरी जिथं संपते ते शेवटची ओळी बघा. तिथं ज्ञानोबरांनी किती लहान पण घेतलं आहे. ज्ञानोबराय का मोठे आहेत त्याचं उदाहरण आहे. किंबहुना तुमचे केले, कोणाला म्हटलं? निवृत्तीनाथांना. हा ग्रंथ सिद्धीला तुम्ही नेला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले. हे धर्मकीर्तीनं तुम्ही सिद्धीला नेलं सद्गुरूला. या ते माझे जी उरले पाहिजे या ओळीतला ते तर माझे जी हा जी सद्गुरू वाचन ते तर माझे उरले पाईप पण असं सांगू शकतो ते माऊली. पण माऊलींनी जी कोणासाठी वापरला? उजव्या बाजूला बसलेले निवृत्तीना ते तर माझे जी उरले पाईप पण. म्हणजे सद्गुरू प्रति अढळ श्रद्धा हा आत्मपद प्राप्तीसाठी एक आपल्याला सुकर मार्ग होतो. ते जे म्हणतील ते करावं, कारण ते जे आहे ते आत्मलाभासाठीच बोलत असतात. आणि म्हणून या सद्गुरूंचं अहंकार लयासाठी काय अवस्था आहे याचा सुद्धा विचार ज्ञानोबरांनी केला. आत्मपद प्राप्तीसाठीच 6व्या अध्यायाकडे जा. 6व्या अध्यायामध्ये योग कसा करावा याचं वर्णन आहे. जागा कशी निवडावी याचंही वर्णन आहे. तिथं पशुपक्षी कोणते असावे, पाणी कसं असावं, वारा कसा असावा, हे सगळं वर्णन आहे. आणि एवढं वर्णन करताना माऊली ज्ञानोबरांनी येता जाता मयूरही आम्ही नान म्हणू निरंतर नाही. मोराचा विचार केला. येता जाता मयूरही, येऊन जाऊन जर मयूर पक्षी आला गेला तर आम्ही नान म्हणू, पण निरंतर नाही. हा मयूर पक्षी का, मोर का नको असं मला वाटलं. म्हणून पंजाबला कृषी विद्यापीठामध्ये सकाळी फिरायला जाताना मी त्यांचं ओरडणं ऐकलं. कर्कश आहे, मन विचलित होते. म्हटलं म्हणूनच ज्ञानोबराय म्हणत असतील की येता जाता मयुरी आम्ही नान म्हणू निरंतर नाही. आणि म्हणून त्या 6व्या अध्यायामध्ये मला मुद्दा हा सांगायचा आहे की ज्ञानोबराय म्हणतात की जेव्हा ते आपण बसतो योगाला तेव्हा सद्गुरूचं स्मरण करावं. आणि मग तिथे सद्गुरूंचं स्मरण केल्यामुळे इंद्रियांची कसं मोठं मोडे, सबाई सात्विक भरे. आणि मग अहंकाराचं जे काठिन्य विरे अहंकाराचे हा कठीण आहे. अहंकाराचं काठिन्य विरण्यासाठी सद्गुरू स्मरणच सांगितलेलं आहे. आणि म्हणून सद्गुरू स्मरण करणे, सद्गुरूचं स्तवन करणे, सद्गुरूंचा वारंवार विचार मनात आणणे, हा जो प्रयोग जो ज्ञानोबरांनी केला तो आपण करावा.
म्हणून प्रत्येक अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबरायांनी सद्गुरूच्या स्मरणाचा विषय ओढून तडून चिंतनात आणला, तो मांडला. ज्ञानोबराय निरूपण करीत असताना उजव्या बाजूने बसलेले निवृत्तीनाथांकडे ज्यावेळी माऊलींचं लक्ष गेलं तेवढ्या ज्ञानोबरायांना तो प्रतिपाद्य विषय सोडला आणि सद्गुरूचंच वर्णन चालू केलं. हे काय आहे? कारण सद्गुरू रूपाने जे निवृत्तीनाथ आहेत त्यांना ज्ञानोबरायांनी संबंध ज्ञानेश्वरी माझे ज्येष्ठ बंधू आहे असं कुठेही म्हटलेलं नाही. काय म्हटलं, उल्लेख केला, एक वस्तू असे सामर्थ्य शक्ती. काय म्हणतात माऊली? सामर्थ्य शक्ती वस्तू म्हणजे ब्रह्मच आहेत माझे सद्गुरू निवृत्तीनाथ महाराज. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी एक ज्ञानेश्वरीमध्ये शपथ घेतली आणि ती पूर्ण केली. ज्ञानोबरांना तेने कारणे मी बोली ना, तेने कारण म्हणजे सद्गुरूंच्या कृपेच्या सामर्थ्याने, तेने कारणे मी बोली ना, बोली अरूपाचे रूप दाखवलं. आता किती मोठी प्रतिज्ञा आहे. जे अरूप तत्व आहे ते मी तुम्हाला स्पष्ट दाखवीन. अतींद्रिय ते तत्व कसं आहे? अतींद्रिय परी, परंतु भोगविन इंद्रिया करणे. तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी जे दिसत नाही अरूप तत्व आहे, जे इंद्रियातीत तत्व आहे, ते असं असलेलं तेने कारणे मी बोली अरूपाचे रूप दाविनं अतींद्रिय परिभोगिनी इंद्रिया करवी. हे माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये शपथ घेतली आणि पूर्ण केली. आणि म्हणूनच आत्मपदाच्या प्राप्तीसाठी ज्ञानेश्वरीचाही विचार करा. आता मला प्रस्तावनेमध्ये सांगितलं माझ्या परिचयामध्ये की परमपूज्य डॉक्टर काकांनी मला ज्ञानेश्वरीचं वकील नेमलेलं आहे, पण माझ्या पक्षकाराचं काम करणे माझं कर्तव्य आहे. म्हणून आत्मपद प्राप्तीमध्ये ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांची गाथा, आपल्या सांप्रदायिक जे अद्वैत प्रचूर असे ग्रंथ आहेत त्यांचा अभ्यास करणं, त्याचं चिंतन करणं हे आत्मबोध प्राप्तीचा एक उपाय सांगितलेला आहे. त्याने आपल्याला त्या तत्वाचा अंदाज येतो. आणि म्हणून हे अहंकाराचं ओझं जे आहे हे ओझं टाकलं पाहिजे. आणि अहंकाराचं ओझं टाकलं नाही तर काय होते याचा परिणाम सुद्धा माऊली ज्ञानोबराय बोलतात. चित्ते अंते ठाऊ, चित्तामध्ये अहंकाराचा ठिकाण, मुखे सकळ शास्त्र सराव, ऐशी कोडी एक जन्म जावो न पाविजे माते. हे भगवंताच्या मुखातून मी टाकली बरं, भगवंताच्या मुखातून प्रगट केली. आणि माऊलींनी भगवंताला म्हणायला लागलं चित्ते अंते ठावो, मुखे सकळ शास्त्र सराव. आणि मुखाने सगळं शास्त्र सराव म्हणजे पटपट बोलतो. अशी कोडी एक जन्म जावो, कोटी तरी न पाविजे माते. आणि म्हणून अहंकार लय हा सद्गुरूने स्मरणाने होतो. म्हणून आत्मपद प्राप्ती करता अहंकार लयासाठी सद्गुरूचं स्मरण केलं तर ते सहाय्यभूत होते. आणि म्हणून त्याचबरोबर पुढचा एक टप्पा येतो, सद्बुद्धीचं जतन करावं. आपल्याला बुद्धी सगळ्यांनाच असते आणि सद्बुद्धी कशी आहे? ज्ञानोबराच्या शब्दात थेकोटी. ज्ञानोबराने त्याचं रूपक केलं. ज्ञानोबरा म्हणतात की एक दिव्याची ज्योत आहे, अगदी छोटी आहे, पण घरभर उजेड करते ना. मग त्या घरभर उजेड करणाऱ्या ज्योतीला छोटं म्हणावं काय? नाही. ज्ञानोबराचं रूपक बघा. ज्ञानोबा म्हणतात जैशी दीप कणिका थेकुटी, छोटी पण बहुतेजा ते प्रगटी, बहुतेज प्रकट करते, तशी सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. आणि म्हणून सद्बुद्धीला लहान म्हणू नये. हा एवढा मोठा कार्यक्रम आपल्याला दिसतो किंवा आपल्याकडे एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन होतं, किती लोकांचा संकल्प असतो? 1, 2 जण ठरवतात काही आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा भागवताचा. आणि नंतर भागवताचे 600-500 लोक दिसतात. संकल्प कोणाचा? परमपूज्य डॉक्टर काका आपल्याला सांगतात संकल्प हा शक्तिगत असतो. त्याचं उदाहरण आहे, संकल्प दोघांचाच असतो. आणि मग तो ज्या दिवशी प्रत्यक्ष येतो त्यामुळे तो आकाराने आणि तो आपल्याला दिसतो. ज्ञानोबराय म्हणतात दीपकणिका थेकुटी बहुतेजा ते प्रगटी, म्हणून सद्बुद्धी थेकुटी म्हणू नये. आणि म्हणून याचं वर्णन करताना ही सद्बुद्धी कशी आहे त्याचंही वर्णन ज्ञानोबराय करतात. जेथ न संचरे पाप पुण्य, त्या ज्या बुद्धीत पापही जात नाही आणि पुण्यही जात नाही, संचलन होत नाही. कारण पुण्याने काय आहे? स्वर्गाची प्राप्ती आहे. पापाने काय आहे? नरकाची प्राप्ती आहे. जे सूक्ष्म अति निष्कंप, जी अशी बुद्धी के सूक्ष्म आहे, निष्कंप आहे, कंपन नाही, गुणत्रया दिले व न लाभती ते.
ज्या बुद्धीमध्ये सकाम पुण्य आणि पाप यांचा प्रवेश नाही अशी बुद्धी सद्बुद्धी. जी बुद्धी तत्वज्ञान संपादन करण्याविषयी कुशाग्र आहे, सूक्ष्म आहे अशी बुद्धी. आणि जी बुद्धी शास्त्र सिद्धांच्या ठिकाणी स्थिर आहे अशी बुद्धी. आणि त्याहीकडे माऊली बोलतात ज्या बुद्धीला सत्व रज तम आणि कामादी दोष लेप लागत नाही अशी बुद्धी आत्मपद प्राप्ती करता. हा विचार जो आहे सांगताना परमपूज्य डॉक्टर काकाही सांगून गेले की अशी सद्बुद्धी कमावणं आवश्यक आहे. मग बाह्यशुद्धीचा विचार करा. मग बाह्यशुद्धी काही कामाची आहे काय? ज्ञानवरांनी सांगितलं की बाह्यशुद्धी फारशी या आत्मप्राप्तीसाठी काही कामात येत नाही. माऊलींचे काही सुंदर ओवे आहेत. माऊलींनी बाह्यशुद्धीचे वर्णन करताना माऊली बोलतात मृत जैसा शृंगारीला. एखाद्याचं प्राणोत्क्रमण झालं त्याचा शृंगार केला, काही कामाचं आहे काय? गाढव तीर्थी नाहीला. गाढवाला आंघोळ घातली, पुन्हा गाढव थोड्या वेळाने काय करते? पुन्हा लोळून घेते. मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नाहीला. कडू दुधिया राखेला पुढे जैसा. कडू दुधिया जो आहे तो कडू आहे, पण गुळात माखन केलं तो काही गोड होणार नाही. पुढे मावली बोलतात ओसपुरी तोरण बांधले. ओसाड कुराला तोरण बांधलं मागेल येईल काय? नाही. का उपवासी अन्न लिंपेले. आता 1 वाजत आहे, आता उपवासी आहात तुम्ही, ते अन्न आणलं सगळ्यांच्या जवळ दिलं थोडं आणि भोजन न करता थोडं आपल्या पोटाला बांधलं, तृप्ती येईल काय? नाही बोलतात नव्हती. त्याची आठवण झाली मी लवकर संपवतो. मी कुंकुम सिंदूर केली कांती निघते. माऊली म्हणतात कुंकुम सिंदूर कांती नाला. तिला पती नाही, कुंकुम सिंदूर केलं तर काही कामाचं नाही. हे जसं व्यर्थ बाह्यशुद्धी. म्हणून सद्गुरूंचा उपदेश, सद्गुरू दिलेला आपल्याला बोध हाच महत्व आहे. आणि म्हणून या आत्मपद प्राप्तीमध्ये शास्त्राची सुद्धा गरज आहे. माऊली बोलून गेले. माऊली बोलतात की आत्मपद म्हणजे हे ब्रह्मपदच आहे. आणि स्वरूप प्राप्ती करता ही आपल्याला अविद्या निवृत्ती करता शास्त्राची जरूरत आहे. त्याचा विचार माऊली ज्ञानवरांनी केला की ऐसा आत्मदर्शनी आढळू जो असे अविद्येचा म्हणू. आत्मदर्शन म्हणजे आढळू. अविद्येचा जो मळ आहे तो शास्त्र नाशी येरू निर्मळू मी प्रकाशे स्वये. म्हणजे आत्मप्राप्ती करण्याची गरज नाही, ती आहेच. फक्त काय करावं लागते? शास्त्राने आपल्याला त्याच्यामधला मळ जो आहे तो दूर करावा लागतो. आणि म्हणून ज्ञानोबा पुढे जातात. म्हणून आगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे वाचुनी न होती स्वतंत्रे आत्मज्ञानी. ओव्या खूप सुंदर आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे परब्रह्म आहे काय? त्याचं उत्तर नाही. ते शास्त्र आहे की त्या शास्त्राने आपल्याला तो अविद्येचा मळ निघून जाईल. आणि म्हणून ज्ञानोबराय या आत्मपदावर जे आरूढ होतात त्यांची चित्ताची अवस्थाही प्रतिपादन करतात. आता पहा ही अंतरंगातली गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानोबराय आत्मपदावर आरूढ झालेल्या चित्ताची अवस्था आपल्याला सांगतात. हे अंतरंगातली आहे. काही ज्ञानेश्वरीमध्ये वैशिष्ट्य आहे की मृत म्हणजे जेव्हा प्राणोत्क्रमण होते तेव्हा जीवाची काय अवस्था आहे हे माऊलींनी वर्णन केलं. ते केव्हा करता येईल? आपली शेवटची अवस्था तशी त्या अवस्थेत त्याला सांगता येत नाही. स्वर्गातलं वर्णन केलं. हे ज्ञानेश्वरी म्हणजे समाधी भाषा आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय बोलतात चित्ताची अवस्था अशी प्रसन्नता प्राप्त झाली, आत्मपदाची प्राप्ती झाली. तो व्यक्ती ती महानुभाव कशी दिसतात म्हणून माऊली बोलतात की त्याची अवस्था की देखे अखंडित प्रसन्नता आती चित्ता रिग्ने नाही समजता संसार दुःख. अखंडित प्रसन्नता पाहायची आहे तुम्हाला. अखंडित प्रसन्नता 5 वाजता येत थांबा मी तुम्हाला दाखवतो. अखंडित प्रसन्नता काय? माझ्या मागे आती चित्ता ज्या अंतःकरणात आलेली आहे रिग्ने नाही समजता संसार दुःख. आणि त्यासाठी माऊली सांगतात जैसा अमृताचा निझरू पसरे जयाच्या जडरू तया सुद्धा तुषेचा अडदरू काहीच नव्हे. तैसे हृदय प्रसन्न वे की दुःखे के कैसे आहे. आणि म्हणून अशी स्थिती अखंड आनंदाची स्थिती ज्यांच्या पोटातच अमृताचा निर्झर आहे त्याला ज्याप्रमाणे
विकले नाही समजता संसार दुःख, भूक आणि तहान लागत नाही, तैसे हृदय प्रसन्न होय. चित्त प्रसन्न होय म्हटले का नाही. चित्त आपण थोड्या वेळाने काय अप्रसन्न होते. प्रतिकूल परिस्थिती झाली की अप्रसन्न. ते अप्रसन्न किती होते म्हणजे याचं उदाहरण देताना मौलीने फार एक रूपक सुंदर दिलं. आठवलं म्हणून सांगतो. उन्हाळ्यामध्ये शेती नांगरल्यानंतर ते ढेकूळ निघते ना, ते नानवरा म्हणतात की जे सकाळच्या सुवाऱ्याने सुद्धा प्रफुल्लित होते आणि कोवळ्या उन्हाने सुद्धा पुन्हा सुकून जाते. तशी चित्ताची आपली अवस्था आहे. ते वापरलं तिथं शेतकरी होते बसलेले, मग ते म्हणलं हो सुवाऱ्याने ते प्रसन्न होते. पण ज्ञानोबांनी ज्या व्यवसायात लोक तिथं बसलेले आहेत त्यांची उदाहरणं दृष्टांत रूपाने दिलेली आहेत, त्याच्या त्या ओव्या आलेल्या आहेत. आणि म्हणून माऊली बोलतात अमृताचा निर्जरू प्रसावे जयाचा जडरू तया श्रुधा तुळशीचा अडगरू काहीच नाही, त्याचे हृदय प्रसन्न होई. दुःख केकायचे आहे आपशी बुद्धी राहे परमात्म सुटे स्वरूपी. या पदाला आत्मपद म्हणतात. आणि म्हणून माऊलींनी निवृत्तीनाथांकडे याच दृष्टीने पाहिलं आणि त्यांच्या अंतःकरणाची प्रसन्नता व्यक्त करताना माऊली म्हणतात ते कसे असतात. आपुलीने नागरपणे जे इंद्रभवना ते पागळ म्हणे, ते केवी रंजे भिल्लांचेनी. केवी रंजे पालविने भिल्लांचेनी. आपुलीने नागरपणे त्यांच्या अंतःकरणात इतका आनंद असतो, इतका संतोष असतो, ते इतके सुखी असतात की आपल्याने नागरपणे आपल्या अंतःकरणातल्या आनंदापुढे इंद्रभुवा ते पाबळ म्हणे. त्या इंद्र देवतेला म्हणतात तुझं इंद्रभवन तुझ्या जवळ ठेव. ज्ञानोबा म्हणतात ती केवी रंजे पालिवने भिल्लांचेनी. पाला पाचोडीने बांधलेल्या पालामध्ये तो ते रंगतील काय. त्याप्रमाणे जे आत्मपदाला प्राप्त आहेत ते संसाराकडे वळतच नाही आणि म्हणून आपल्या अलौकिक सुखापुढे लौकिक ऐश्वर्य सुंदर इंद्रभवनाला सुद्धा ते पाबळे म्हणे. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की अशा आत्मपद प्राप्तीसाठी हे सगळे उपाय करा आणि आत्मरूपाला प्राप्त व्हा. मग का हो तुम्ही असं म्हणाल की आत्मपद प्राप्त केलेला काही असा महापुरुष तुम्ही पाहिलेला आहे काय. मी तुम्हाला दाखवतो. 5 वाजता या, तुम्ही जागावर कसा मी सांगतो या पायऱ्यावरून चालत या. मी पुढे चालेल, मागे या. समोर आल्यानंतर तिथं ध्यान मंदिराजवळ थांबा आणि समोर बघा एक खुर्ची दिसेल. त्या खुर्चीवर जी वस्तू बसलेली आहे परब्रह्म, त्याने आत्मपद प्राप्त केलेली आहे. तुम्ही म्हणाल आता 5 वाजेपर्यंत आम्ही वाट नाही पाहत, आम्हाला त्या आत्मपद ज्यांनी प्राप्त केले ते पाहायचे आहेत. मग तुम्हाला दुसरा उपाय सांगतो. तुम्ही पुन्हा माझ्या मागे या, अशी इथपर्यंत या पायरीवर उतरा, समोर जा, समोर ती खुर्ची बघा, पहा तिकडे त्या मंडळी बसलेल्या आहेत, त्यांना नमस्कार करा. आणि त्यांना नमस्कार केल्यानंतर तुम्हाला कळेल की आत्मपद प्राप्ती झालेली प्रत्यक्ष अनुभव आहे आपल्यासमोर, प्रत्यक्ष आहे. म्हणून जास्त विचार करायचा नाही. आणि म्हणून ज्ञानोबा सुद्धा हा विचार करत नाही, पण सद्गुरूची स्तुती काही थांबवत नाही. ज्ञानोबांना सद्गुरू निवृत्तीनाथ दिसले की त्यांना माहित आहे की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आमच्या सद्गुरूचं स्वरूप वर्णन मी करू शकत नाही आणि स्वरूप वर्णन आणि कर्तृत्व वर्णन केल्याशिवाय माझी वाणी काही शांत होत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा वर्णन करतात सद्गुरूचं. ते चालते ज्ञानाचे बिंब. सद्गुरू काय चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, एर माणूस पण ते भांब लौकिक भागू. परंतु जे डॉक्टर काका आपल्या देहात दिसतात त्यांना मनुष्य म्हणावं का नाही. पण बंधाने सांगितलं तुळशीच्या झाडाला झाड म्हणू नये, गंगेला पाणी म्हणू नये आणि सद्गुरूंना मनुष्य म्हणू नये. माझ्याकडे प्रवचन झालं त्याच्यातलं वर्णन तुम्हाला सांगतो. त्यांचं उसनं घेतलं, ठोकमध्ये आणलं, चिन्हामध्ये विक्री चालू आहे. आणि म्हणून सद्गुरू चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब, हे माणूस पण ते भांग लौकिक भागू. आणि म्हणून असे सद्गुरू आहेत, त्यांच्या चरणावर जा आणि त्यांचं वर्णन करण्याच्या म्हणजे वर्णन करावं, स्तुती करावी. पण ज्ञानोबा पुढे बोलतात प्रज्ञेची अतिलेपणे गुरु सामर्थ्य रूप करू म्हणे. माझ्या बुद्धीच्या बळावर माझ्या सद्गुरूंचं मी रूप करू म्हणे, वर्णन करण्याचा प्रयत्न करू.
परी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. मोतिया भिंग म्हणजे मोती जो असतो त्याला ओज असते, स्वतंत्र त्याचं सौंदर्य असते, पण त्याला कलई केली तर, कलई माहिती आहे का तुला? जुन्या काळात ॲल्युमिनियमचे भांडे असायचे, त्याला कलई करायचे. तर मोतिया भिंग देणे तैसे होईल. माऊली पुढे होता 15.5 रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी. 15.5 म्हणजे शुद्ध सोनं. सोन्याला 2 शब्द आलेले आहेत मराठीमध्ये, भांगार आणि 15.5. 15.5 रजतवनी म्हणजे रजत म्हणजे चांदीचं पाणी दिलं शुद्ध सोन्याला. तशी स्तुतीची बोलणी. माझ्या सद्गुरूंचं वर्णन होऊच शकत नाही, पण तसं मी स्तुती करतो. आणि मग आता काय करू? उभी यायची, माथा ठेवीचे, चरणी घ्यायचे बरे. माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी मी नमस्कार करतो, हेच त्यांचं वर्णन आहे. म्हणून आत्मवत प्राप्तीसाठी चित्तशुद्धी, चित्तशांती, उपासना आणि सद्गुरूंचा विरेश, ग्रंथांचं अध्ययन, त्यांचं चिंतन आणि शेवटी सद्गुरूंची कृपा. आणि म्हणून उगी यायची, माथा ठेवीचे, हे जे भले त्या सद्गुरूंच्या चरणी मी माथा ठेवतो, नतमस्तक होतो. जे जे मी आतापर्यंत सेवा म्हणून बोललो, जे प्रमेय शुद्ध प्रमेय आले असतील ते माझ्या सद्गुरूंचं कृपेचं महात्म्य आहे, कृपेचं वैभव आहे. माझ्या मुखातून काही चुकीचे शब्द आले असतील असल्याची शक्यता आहे, तो माझ्या वकिलीची बुद्धीचा दोष तुम्ही समजा माफ करा. आणि सद्गुरूंच्या चरणी पुन्हा नतमस्तक होतो आणि थांबतो. पुंडलिक वरद श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज